हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत केसांसाठी आणि आरोग्यासाठी गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी. कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं कढीपत्त्याची पानं घेतली आहे. कढीपत्त्याची पानं छान धुवून घ्यायचे आहेत. आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊया. त्यात आता कढीपत्ता घालून छान कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता भाजून झाला की आपण त्याच पॅनमध्ये तेल घालून घेऊया. त्यात आपण तीळ घालूया. सुकं खोबरं घालूया. शेंगदाणे घालून घेणार आहोत. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं भाजून झाल्यावर आपण यात लसूण घालूया. लसूण भाजून झाल्यावर यात जिरं घालूया. लाल तिखट घालूया आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मीठ घालून घेऊया. यातच आता आपण भाजलेला कढीपत्ताही घालून घेऊया. आणि आता आपण सर्व चटणीचे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ही चटणी जास्त बारीक नाही करायची आहे, थोडी जाडसरच राहू देऊया. ही तयार आहे पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.